नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वाती आणि हेल्थ फिट सनराइज चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की बाजारात सर्वत्र आंबे दिसायला लागतात। आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबे खायला आवडतात। पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित पुढच्या वेळी आंबे घेताना तुम्ही अधिक सावध व्हाल। कारण आजकाल बाजारात अनेक आंबे नैसर्गिकरित्या नाही तर केमिकल वापरून कृत्रिमरित्या पिकवले जातात। हो मित्रांनो, काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर करतात। हे आंबे बाहेरून सुंदर, चमकदार आणि पिवळे दिसतात, पण आतून ते पूर्णपणे नैसर्गिक नसू शकतात। असे आंबे आपल्या शरीरावर वाईट परिणाम सुद्धा करू शकतात। पोटदुखी, ॲलर्जी, घशात जळजळ, डोकेदुखी अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहेत केमिकल मँगो म्हणजे काय, कॅल्शियम कार्बाईड म्हणजे काय, शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, नकली किंवा केमिकलयुक्त आंबे कसे ओळखायचे आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। आंबे नैसर्गिकरित्या कसे पिकतात? मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घेऊया की नैसर्गिक आंबे कसे पिकतात। जेव्हा आंबा झाडावर वाढतो तेव्हा तो हळूहळू सूर्यप्रकाश, उष्णता आणि नैसर्गिक प्रक्रियेमुळे पिकत जातो। नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांना एक गोड सुगंध असतो, त्यांची चव देखील खूप छान असते। अशा आंब्यांचा रंग थोडा कमी जास्त असू शकतो, काही भाग पिवळा तर काही भाग हिरवट दिसू शकतो। पण आजकाल जास्त नफा कमवण्यासाठी काही व्यापारी आंबे लवकर विकण्यासाठी केमिकल्स वापरतात, कारण नैसर्गिक पद्धतीने पिकण्यासाठी वेळ लागतो आणि बाजारात जास्त मागणी असल्यामुळे काही जण हा शॉर्टकट वापरतात। केमिकल मँगो म्हणजे काय? आता समजून घेऊया केमिकल मँगो म्हणजे नेमकं तरी काय। मित्रांनो, जेव्हा आंबे कृत्रिमरित्या म्हणजेच रसायनांचा वापर करून पिकवले जातात तेव्हा त्यांना केमिकल मँगो असे म्हटले जाते। हे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले नसतात, त्यांना बाहेरून लवकर पिवळा रंग येण्यासाठी काही रसायने वापरली जातात। यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारे रसायन म्हणजे कॅल्शियम कार्बाईड। काही ठिकाणी याचा वापर आंबे लवकर पिकवण्यासाठी केला जातो। हे केमिकल ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर एक प्रकारचा वायू तयार होतो। तो वायू आंब्यांना लवकर पिकल्यासारखे दाखवतो। पण समस्या अशी आहे की आंबा बाहेरून पिकलेला दिसतो, पण आतून पूर्ण नैसर्गिक नसतो। काही वेळा अशा रसायनांमध्ये अशुद्ध पदार्थ देखील असू शकतात, जे आरोग्यासाठी घातक मानले जातात। म्हणूनच अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि फूड सेफ्टी विभाग अशा पद्धतींबाबत सावध राहण्याचा तुम्हाला नेहमी सल्ला देत राहतात। शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम काय आहे ते पण आता आपण जाणून घेऊया। अशा केमिकलयुक्त आंब्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? सर्वात पहिलं म्हणजे पोटाचे त्रास। सर्वात सामान्य समस्या म्हणजे पचनाशी संबंधित त्रास। अशा आंब्यांमुळे काही लोकांना पोटदुखी, मळमळ, उलटी किंवा जुलाब होऊ शकते। विशेषतः ज्यांची पचनसंस्था कमजोर आहे त्यांना याचा जास्त त्रास होऊ शकतो। दुसरं म्हणजे घशात जळजळ आणि खवखव। काही लोकांना आंबा खाल्ल्यानंतर घशात जळजळ जाणवते, तोंडात खाज आणि जिभेवर त्रास होऊ शकतो। तिसरं, डोकेदुखी आणि चक्कर येणे। काही वेळा केमिकल्समुळे डोकेदुखी किंवा चक्कर येण्यासारखे त्रास होऊ शकतात। चौथं म्हणजे त्वचेची ॲलर्जी। त्वचेवर लाल पुरळ, खाज किंवा सूज येऊ शकते। सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी तर विशेष काळजी घ्यावी लागते। पाचवं म्हणजे लिव्हर आणि किडनीवर परिणाम। जर वारंवार अशा पदार्थाचे सेवन केले तर शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर ताण येऊ शकतो, विशेषतः लिव्हर आणि किडनीवर याचा परिणाम होऊ शकतो। सहा म्हणजे लहान मुले आणि वृद्धांसाठी हे अधिक धोकादायक आहे। लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे त्यांना अशा पदार्थाचा परिणाम लवकर होऊ शकतो। वृद्ध व्यक्ती, आधीपासून आजारी असलेल्या लोकांना अधिक सावध राहणं महत्त्वाचे आहे। नकली किंवा केमिकलयुक्त आंबे कसे ओळखाल? आता सर्वात महत्त्वाचा भाग, केमिकलयुक्त आंबे ओळखायचे कसे?
पहिलं म्हणजे खूपच एकसारखा रंग. नैसर्गिक आंब्याचा रंग थोडा कमी जास्त असतो, पण जर संपूर्ण आंबा खूपच चमकदार आणि एकसारखा पिवळा दिसत असेल तर सावध राहा. दुसरं म्हणजे नैसर्गिक सुगंध नसणे. नैसर्गिक आंब्याला गोड आणि ताजा सुगंध येतो. जर आंब्याला कोणताही सुगंध येत नसेल तर तो कृत्रिमरित्या पिकवला असू शकतो. तिसरं म्हणजे आतून कच्चा असणे. अनेक वेळा बाहेरून पिवळा दिसणारा आंबा कापल्यावर आतून हिरवा आणि कच्चा निघतो. चौथं म्हणजे खूप मऊ किंवा विचित्र चव. काही आंबे खूप मऊ वाटतात पण त्यांची चव नैसर्गिक नसते. पाचवं म्हणजे काळे डाग. काही वेळा केमिकल्समुळे आंब्यावर छोटे काळे डाग तुम्हाला दिसून येतात. सुरक्षित राहण्यासाठी आता उपाय जाणून घेऊया. आपण स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित कसे ठेवू शकतो. पहिलं म्हणजे आंबे पाण्यात भिजवा. आंबे खाण्यापूर्वी 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे काही प्रमाणात बाहेरील रसायने कमी होण्यास मदत होऊ शकते. दुसरं म्हणजे चांगले धुवा. आंबे वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुवा. तिसरं, स्थानिक शेतकऱ्यांकडून आंबे घ्या. शक्यतो विश्वासार्ह ठिकाणाहून आंबे खरेदी करा. चौथं, खूप चमकदार आंबे टाळा. अतिशय चमकदार आणि एकसारखे दिसणारे आंबे टाळण्याचा प्रयत्न करा. पाचवं, त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर आंबे खाल्ल्यानंतर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. मित्रांनो, आंबा हा फळांचा राजा आहे, पण चुकीच्या पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच फक्त चव आणि रंग पाहून आंबे खरेदी करू नका. थोडी जागरूकता आणि योग्य माहिती तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.